नमस्कार. @वाजपेयी गुरुजी चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण एका विशेष मुद्द्यावर बोलणार आहोत. काही लोकांची समस्या अशी असते, त्यांच्या घरामध्ये कायम आजारपण सुरू राहतं. कितीही प्रयत्न केले तरी ते आजारपण आटोक्यात येत नाही. घरात येणारा पैसा सदैव आजारपणावर खर्च होत राहतो आणि अशा परिस्थितीमध्ये जमापुंजी सर्व संपून जाते. कर्जाचा डोंगर व्हायला लागतो आणि या आजारपणामध्ये एखाद्या वेळेस जीवितहानीसुद्धा त्यांच्या घरात घडते. अशा वेळेला कोणते ग्रहमान असताना असे प्रसंग उद्भवतात किंवा सारख्या आजारपणाचे त्रास घरातील सदस्यांना होत राहतात. आपण हे कसं समजलं पाहिजे या मुद्द्यावर आपण आज बोलणार आहोत. चतुर्थेश अष्टमेश हा जर राहूनियुक्त असेल, चतुर्थेश अष्टमेश शनीशिवाय दुसरा ग्रह असून तो जर शनीनियुक्त असेल, अष्टमेश हा मंगळानियुक्त असून बुधासोबत असेल, अशा परिस्थितीमध्ये घरामध्ये आजारपण कोणत्याही कारणामुळे सुरू राहते. काही कारणामुळे काही विशिष्ट अवधीत सारखा आजारपण आपल्यासोबत होत राहते. अचानक ताप येणे, कफाचे आजार, पित्ताचे आजार, कोणाला मायग्रेन सारखा आजार, अशा प्रकारच्या आजारातून समस्यातून त्यांना जावं लागतं. पत्रिकेत षष्ठस्थान हे आजारपणाचं स्थान आहे. षष्ठेशावर कुग्रहाची दृष्टी असताना सुद्धा त्या व्यक्तिगत व्यक्तीला सुद्धा सारखा आजार होत राहतो, त्यातून त्याला सुटका मिळत नाही. या आजारपणातल्या समस्येने घरामध्ये अनेक प्रकारे दुसऱ्याही समस्या उभ्या राहतात आणि त्याकडे लक्ष दिल्या जात नाही. परिणामी ते कुटुंब हालाकीच्या परिस्थितीला उत्पन्न होऊन राहतं आणि त्यांना त्यांच्या आयुष्याच्या ध्येयाकडे वळता येत नाही. हा विषय अतिशय माणसाच्या जीवनात महत्त्वाचा आहे. सर्वांच्या आयुष्यामध्ये आरोग्य राहावं, सर्वांचे कुटुंब निरोगी राहावेत, या दृष्टीने आपण पुढच्या एपिसोडमध्ये मार्गदर्शन करणार आहोत. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार. ज्या लोकांना प्रत्यक्ष मार्गदर्शन हवे असेल, प्रत्यक्ष भेटायचे असेल, काही त्यांचे प्रश्न असतील, त्या सर्व लोकांनी वर दिलेल्या पत्त्यावर आम्हाला प्रत्यक्ष संपर्क त्यांना करता येईल.